नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण केंद्र शासनानं एक मोठी घोषणा युवकांना रोजगारासंबंधित आणि त्याच्यासाठी घेणाऱ्या सरकारी नोकरी संबंधित आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या एक्झाममध्ये रिफॉर्म्स करण्यासंबंधित एक मोठी घोषणा केलेली आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची. घोषणा या आधीची होती, पण त्याला कॅबिनेटमध्ये सध्याला मंजुरी मिळालेली आहे. एक्झॅक्ट त्याचा अर्थ काय आहे, नेमकं महाराष्ट्राच्या हिशोबाने त्याचा फायदा आहे की तोटा आहे, तसा 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना ह्या प्रत्येकाने तो कोणत्या अँगल मध्ये बघावा, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. हा करत असताना किंवा सांगत असताना पहिल्यांदा ही माहिती महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट अशा मुलांपर्यंत ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे अशांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. कारण की बातमी खूप मोठी आहे. मेजर चेंजेस गव्हर्नमेंट करू इच्छित आहे एक्झाम प्रोसेसमध्ये. आता पहिल्यांदा तुम्ही चेंज हा शब्द ऐकला की खूप लोकांना असं वाटतं की ती एक चुकीची गोष्ट असेल, निगेटिव्ह गोष्ट असेल. त्याची दोन्ही सुद्धा बाजू, सध्याला त्याचे पॉझिटिव्ह काय काय आहेत आणि काय काय निगेटिव्ह असू शकतात, त्याच्यावर कशी मात करायची हे आपल्याला पुढच्या 20-25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर पहिल्यांदा समजून घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम देण्यासाठी, बँकिंगची एक्झाम देण्यासाठी IBPS हे रिक्रुटमेंट बोर्ड आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या एक्झाम देण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनचं रिक्रुटमेंट बोर्ड आहे, जे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी रिक्रुटमेंट करतं आणि UPSC ही ग्रुप ए पोस्ट साठी करते. त्यानंतर रेल्वेसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे स्पेशल बोर्ड आहे. तर बँकिंग साठीचा IBPS, बँकिंग आणि इन्शुरन्स साठी इनफॅक्ट, त्याच्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रेल्वेसाठी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाकी जॉबसाठी असलेलं स्टाफ सिलेक्शन कमिशन, ह्या तिघांची एक्झाम मिळून एक बोर्ड स्थापन होणार नाही. पण त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत, हे तिघ जसे आहेत तसे राहतील. ह्याच्या सोबत एक नवीन एजन्सी तिघांच्या वरती किंवा तिघांच्या सोबत एक को एक्झिस्ट करेल. ती एजन्सी आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आणि ही दरवर्षी 2 वेळेस CETच्या माध्यमातून जी आहे ती रिक्रुटमेंट करणार आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ते आहे काय, गव्हर्नमेंटनं काय सांगितलेलं आहे हे पहिल्या 8-10 मिनिटात बघूयात आणि त्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह काय आहेत आणि निगेटिव्ह काय आहेत हे PPTच्या माध्यमातून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंटनं जे PDF पब्लिश केलेलं आहे त्या PDF बद्दल आपण जाणून घेऊयात. बघा, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही जी आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग याच्या अंतर्गत येते. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक ठिकाणी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट प्रत्येकासाठी ही एक्झाम जी आहे ती वेगळी आहे. 10वी वाल्या पोस्ट वेगळ्या, 12वी वाल्या वेगळ्या, ग्रॅज्युएट वाल्या पोस्ट वेगळ्या, ह्या सगळ्या वेगळ्या असणार आहेत. आता 1 बाय 1 आपल्याला त्यातले जे काही पॉइंट्स आहेत ते मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. एक एक मुद्दा सध्याला मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो, समजायला आपल्याला सोपं जाईल. बघा, सध्या गव्हर्नमेंट जॉब सिकर जे आहेत त्यांना वेगवेगळ्या एक्झाम द्याव्या लागतात. वर्षभरात नाही म्हणलं तरी 25 ते 30 वेगवेगळ्या एक्झाम देत असताना प्रत्येक एक्झामसाठीची फीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तो रिमोट लोकेशनला राहत असेल तर एक्झाम सेंटरला येण्या जाण्याचा खर्च, सोबत जर कोणी येण्या जाण्यासाठी सोबत असेल, एखादा व्यक्ती सोबत असेल त्याचा खर्च, हा सगळा मिळून खर्च परीक्षेसाठीचा एक्झाम फॉर्म पुरता मर्यादित नव्हता, तर तो सोबत तेवढा जास्त असायचा. आता कॅन्डिडेट्स त्यासाठी प्रत्येक एक्झामला वेगवेगळी फीस भरावी लागायची, ट्रॅव्हल त्यासाठी करावं लागायचं. आता NRAच्या केसमध्ये ह्यासाठी पहिली जी प्री एक्झाम आहे, ही प्री एक्झाम कॅन्डिडेटला आता एकच एक्झाम द्यायची आहे. प्री एक्झाम टियर 1 ची जी एक्झाम आहे ती एकच एक्झाम द्यायची. याच्यानंतर मी प्री आणि मेन्स असं उच्चार न करता टियर 1 आणि टियर 2 असं करेल की बँकिंग, रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन सगळ्यांची म्हणून प्री सोबत होईल. याचा अर्थ बँक, IBPS, SSC आणि रेल्वे स्वतः आपापली मेन्स घेणार आहेत. कोणी असं जर तुम्हाला म्हणताना दिसलं की आता ही नवीन एजन्सी आली आहे म्हणजे जुन्या एजन्सी राहणार नाहीत, तर ते खोटं आहे. नवीन एजन्सी आलेली आहे ती प्री घेईल, पण प्रत्येक जण आपापली मेन्स स्वतः घेणार आहे. तर त्यामुळं तो एक पॉइंट महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये 3 सेपरेट CET होतील. ग्रॅज्युएट लेवलची वेगळी, 12वी लेवलची वेगळी आणि 10वी लेवलची वेगळी. ह्या प्रत्येकाच्या 3 वेगवेगळ्या CET वर्षभरातून होतील. प्रत्येक ग्रॅज्युएट साठीची वर्षातून 2दा, 12वी साठीची वर्षातून 2दा. 12वीला ऑब्लिक मध्ये डिप्लोमा सुद्धा आहे. 12वी ऐवजी डिप्लोमा असेल तरी चालेल.
आणि 10वी वाल्यासाठी एकदा, अशा पद्धतीने ते असतील. ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या नॉन टेक्निकल असतील. टेक्निकल कॅटेगरीच्या पोस्टसाठी ही NRA नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी नसणार. ही फक्त नॉन टेक्निकल पोस्टसाठी आहे, तेही ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, ज्याच्यामध्ये SSC रिक्रूट करते, रेल्वे रिक्रूट करते आणि बँकिंग करते. UPSC याच्यामध्ये येणार नाही. UPSC ची एक्झाम आहे तशी वेगळीच चालेल. त्यानंतर पुढे याच्यातून आपण जर बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी पर्यंत ह्या पोस्ट होतील. जसं बँकेच्या PO आणि क्लर्क ह्यातून होतील. PO आणि क्लर्क. SO यात होणार नाही कारण की ती स्पेशलिस्ट आहे. त्यानंतर रेल्वेची जी आहे, रेल्वेच्या नॉन टेक्निकल NTPC याच्यातून होईल. रेल्वेची ग्रुप D याच्यातून होईल. पण रेल्वेची असिस्टंट लोको पायलट, रेल्वेची JE याच्यातून होणार नाही कारण की त्या स्पेशलिस्ट आहेत. SSCच्या केसमध्ये SSC ची MTS, CHSL, CGL, त्याच्यानंतर ह्या एक्झाम ज्या आहेत ह्या यातून होतील. पण JE ची एक्झाम यातून होणार नाही कारण की ती स्पेशलिस्ट आहे. अर्थात ह्या रेल्वेच्या, बँकिंगच्या आणि SSCच्या नॉन टेक्निकल सगळ्या एक्झामची प्री जी आहे ती नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी घेणार आहे. तर त्यांची प्री यांच्याकडे असेल. पुढे आता ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल कळालं. त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल जी असणार आहे ती 10वी वाल्याची कमी, 12वी वालीची त्याच्यापेक्षा जास्त आणि ग्रॅज्युएटची त्यापेक्षा जास्त, या पद्धतीने डिफिकल्टी लेवल असेल. आणि ही जी पहिली एक्झाम आहे ती मल्टिपल इंडियन लँग्वेजेस मध्ये होणार आहे. म्हणजे ह्या एक्झामचा फॉर्म भरताना तुम्हाला लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी शिवाय तुम्हाला मराठीतून सुद्धा एक्झाम देता येणार आहे. हा एक महत्वाचा बदल आहे, कारण की ह्या आधी बँकिंगच्या आणि SSCच्या एक्झाम मराठीतून देता येत नव्हत्या. रेल्वेची एक्झाम ला ऑप्शन जे त्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने ऍक्टिव्हेट केले होते, पण बँकिंग मध्ये फक्त IBPS ग्रामीण बँकेसाठी ते ऑप्शन त्यांनी सुरू केलं होतं. आता ह्या बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वे असो, ह्या सगळ्या एक्झाम यांची प्री एक्झाम जी आहे ही तुम्हाला नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी अंडर मराठीमध्ये देता येणार आहे. अर्थात हिंदी इंग्लिश तर असणार, सोबत एक लँग्वेज तुम्हाला निवडावं लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर ह्या पहिल्या प्री एक्झाम टियर 1चा स्कोर आला, त्यात तुम्ही क्वालिफाय झाले की प्रत्येक बँकिंग मध्ये टियर 2 त्यांची देता येईल, SSC मध्ये देता येईल आणि रेल्वेची टियर 2 एक्झाम हे आपापल्या स्वतः कंडक्ट करतील. अर्थात टियर 1 पास झाल्यानंतर आतापर्यंत मुलगा जात असताना मी बँकिंगची तयारी करतोय, मी SSC ची तयारी करतोय, मी रेल्वेची तयारी करतोय असं मुलगा म्हणायचा. आता टियर 1 पास झाल्यानंतर त्याच्याकडे तिन्ही देण्याचे ऑप्शन्स आहेत, तर तो तिघांचीही तयारी सोबत करू शकतो आणि ते शक्य आहे. त्या गोष्टी सोबत मी स्वतः बँकिंग, रेल्वे, इन्शुरन्सच्या एक्झाम ज्या आहेत ह्या सोबत ऍट अ टाइम कॉमन सिलेबस असल्यामुळं पास केलेले आहेत, भले त्याच्यामध्ये छोटे मोठे चेंजेस आहेत. त्यानंतर हा CETचा स्कोर 3 वर्षासाठी व्हॅलिड असेल. म्हणजे एकदा एक्झाम दिली की त्या 3 वर्षामध्ये तुम्हाला पुन्हा प्री देण्याची आवश्यकता नाही, प्रत्येकाची फक्त मेन्स द्यावी लागेल. हे असं नो रेस्ट्रिक्शन ऑन नंबर ऑफ अटेम्प्ट, की एक्झाम 2च अटेम्प्ट 3च अटेम्प्ट असं नाही, आपली स्वतःची वयाची व्हॅलिडिटी संपेपर्यंत हा अटेम्प्ट असेल. त्यानंतर 10वीच्या पोस्टसाठी हा माझा गेस आहे, कारण की आता सध्या गव्हर्नमेंटनं मंजुरी दिलेली आहे. त्याच्यावर मंजुरी दिली म्हणजे लगेचच्या लगेच एक्झाम होणार असं नाही. पहिल्यांदा त्याच्यावर कमिटी बसेल, कमिटी बसल्यानंतर कमिटी वेगवेगळे पॉइंट्स काढेल, त्या पद्धतीनं पॉइंट्स काढल्यानंतर ते पुन्हा मंजुरीसाठी ठेवतील, त्याच्यानंतर ती संस्था बनेल आणि मग ती एक्झाम होईल. अर्थात 2020च्या शेवटी किंवा 21 पासून पुढे, 2020 मध्ये तर मला त्याचे चान्सेस कमी वाटत आहेत, जे काही होईल ते 2021 पासून होण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत. त्यामुळं आता जुन्या झालेल्या रिक्रुटमेंटवर किंवा सुरू असलेल्या रिक्रुटमेंटवर याचा कसलाही परिणाम होणार नाही. म्हणजे आधी आलेल्या ऍड मध्ये बँकिंग मध्ये SBIची ऍड, RBIची ऍड ज्या आलेल्या आहेत किंवा अजून बाकी रिक्रुटमेंट आलेल्या आहेत त्याच्यावर याचा फरक पडणार नाही, त्या आहेत तशा राहतील. SSC मध्ये जे CGLच्या एक्झाम अडकलेल्या आहेत, CHSL ची एक्झाम मागच्या काळामध्ये कोरोना आल्यामुळे अडकली होती, रेल्वेची NTPC आहे त्याची एक्झाम, ह्या सगळ्या एक्झाम ज्या अडकलेल्या आहेत त्या स्वतः होतील, त्याच्यावर फरक पडणार नाही. हे याच्यानंतर कमिटीचे रिकमेंडेशन ते फायनल केले की त्याच्यानंतर 2021च्या आसपास हे चालू होण्याचे चान्सेस आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये सांगायचा होता. त्यानंतर 3 वर्ष तो स्कोर व्हॅलिड असेल आणि एखादा मुलगा, मला नाही वाटत की 3 वर्षापेक्षा जास्त काळ त्याला ह्या अशा एक्झामची तयारी करावी लागू शकते. अर्थात ही एक्झाम मला असं वाटतं त्या तयारीच्या काळामध्ये त्याला
एकदाच देण्याची आवश्यकता पडेल. त्यानंतर एज रिलॅक्सेशन जे आहेत ते SC ST OBCचं आहे तसं राहील, PWDचं आहे तसं राहील, OBC 3 वर्ष, SC ST 5 वर्ष या पद्धतीने राहील. एक शक्यता अशी की 10वीच्या पोस्ट त्याची एज लिमिट शक्यता 18 ते 25, 12वी वाल्या पोस्ट 18 ते 27 आणि ग्रॅज्युएट वाल्या पोस्ट 18 ते 30 हे राहण्याचे चान्सेस आहेत. OBC +3, SC ST +5. त्यानंतर पुढे रेड्युसेस टाइम टेकन इन सिलेक्शन प्रोसेस, असं यांचं म्हणणं आहे की सिलेक्शन प्रोसेसला वेळ जो आहे तो कमी लागेल असं म्हणणं आहे. हे मी शेवटी की याचे खरंच फायदे तोटे काय काय असतील हे आपण शेवटी डिस्कस करूयात. त्यानंतर मल्टिपल एक्झाम्स मुलांना देण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर 1000पेक्षा जास्त सेंटर्स देशामध्ये असतील, अर्थात प्रत्येक जिल्ह्याला एक सेंटर, कमीत कमी एक सेंटर जे आहेत हे तर मिळणारच आहे. त्यामुळं मोठा ज्या जिल्ह्यामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाहीये त्या लोकांना खूप दुरून यावं लागतं एक्झामसाठी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त सेंटर असल्यामुळं लोकांना फॅसिलिटेट होईल आणि खर्च सुद्धा तो कमी होऊन जाईल. त्यानंतर स्पेशली याचा फायदा ग्रामीण भागामध्ये आणि अंडर प्रिव्हिलेज कॅन्डिडेट जे आहेत त्यांना होईल, महिलांना होईल, ज्यांना की एक्झामसाठी इथून तिथं जायचं म्हणजे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सचा सामना त्यांना करावा लागतो. त्यानंतर कॅन्डिडेट जे आहेत हे स्वतः टेस्ट कधी द्यायचं तो स्वतः शेड्यूल करू शकतो. कॅन शेड्यूल टेस्ट अँड चूज सेंटर ऑफ दर चॉईस, की समजा एक टाइमलाईन दिली असेल 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत, तो स्वतः सांगू शकतो की ह्या तारखेला स्लॉट अवेलेबल असेल तर या स्लॉटमध्ये या सेंटरवर मी एक्झाम देईल म्हणून. त्यानंतर CET स्कोअर, हे जे स्कोअर आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत, कधी कधी स्टेट गव्हर्नमेंटला असं वाटलं की आता ही एक्झाम प्री झाली की आपण सुद्धा यांचा प्री वापरावा, तर स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ते वापरू शकतो, युनियन टेरिटरी वापरू शकतात, वेगवेगळ्या PSU स्वतःसाठी वापरू शकते आणि प्रायव्हेट सेक्टरला वाटलं की ही एक्झाम चांगल्या पद्धतीने होते तर याचा प्रीचा स्कोअर प्रायव्हेट सेक्टर सुद्धा वापरू शकतं. त्याच्यानंतर येणारे 10वीची वर्षातून 2दा, 12वीची वर्षातून 2दा आणि ग्रॅज्युएट बेसिसची वर्षातून 2दा अशा पद्धतीनं ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे MCQ, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचीच ही एक्झाम असणार आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे. आणि शेवटचा मुद्दा हा सुद्धा मी खाली आता डिस्कशन मध्ये घेणार आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपिअरिंग इन द स्पेशलाइज एक्झाम विल गेट रेड्यूस टू नियरली 5% ऑफ टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट. हा सुद्धा मुद्दा मी पुढे डिस्कशन मध्ये घेतोय. तर हा झाला आपण गव्हर्नमेंटनं जे काही पब्लिश केलंय ते आपण बघितलं. आता सगळ्यात महत्वाचं ह्याचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा याचं अनालिसिस करताना बघा, करंटली मल्टिपल एक्झाम्स बिल कंडक्टेड बाय मल्टिपल एजन्सी, वेगवेगळ्या एजन्सी सध्या आपापल्या परीने एक्झाम घेतात. हे घेण्यामध्ये सध्याला IBPS सगळ्यात फास्ट आहे, त्या खालोखाल SSC आहे आणि सगळ्यात स्लो जे आहे SSC ची स्पीड सुद्धा 2019 पासून जेन्युइनली वाढलेली आहे आणि सगळ्यात स्लो जे आहेत हे काम सध्या रेल्वेचं चालू आहे. तर सध्याला जर तिघांनाही सांगितलं की आपण बँकिंग, IBPS एक्झाम्स, SSC एक्झाम, रेल्वे एक्झाम सोबत पळायला सांगितलं तर एक मॉडरेट स्पीड त्या केसमध्ये होऊ शकते. त्यामुळं मल्टिपल एक्झाम जरी असल्या त्यातून आम्हाला माहिती आहे काहींची स्पीड फास्ट आहे, काहींची मॉडरेट आहे आणि काहींची स्लो आहे. तर त्या केसमध्ये सगळ्यांना पळायचं असेल, एकाची समजा 100ची स्पीड आहे, एकाची 80ची आहे आणि एकाची 10 किंवा 20ची आहे, तो रेल्वे आहे, ते रेल्वे आहे, सगळ्यांना सोबत पळायला लावलं आणि समजा 50-60ची स्पीड आली तर त्या केसमध्ये बँकिंगला थोडंसं स्लो व्हावं लागू शकतं आणि रेल्वेला थोडंसं फास्ट व्हावं लागू शकतं. हा पहिला मुद्दा. IBPS स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे रिक्रुटमेंट विल को एक्झिस्ट. तेच सांगतोय मी की ही नवीन NRI आली म्हणजे सोबत सोबत IBPS त्याची मेन्स घेणार, SSC त्याची मेन्स घेणार आणि रेल्वे त्यांची मेन्स घेणार. त्यामुळं ते बंद होतील हे चुकीचं आहे. Tier 1 एक्झाम NRI घेणार आणि Tier 2, Tier 3 एक्झाम IBPS, SSC, रेल्वे स्वतः घेणार. डिफिकल्टी लेवल ऑफ Tier 1. आता बघा, हा जो शेवटचा मुद्दा जो मला खूप जास्त याच्यामध्ये लागला हा मुद्दा आहे, मी पुढेही घेतला होता पण आता डिस्कस करतो. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपिअरिंग इन द स्पेशलाइज्ड एक्झाम विल रेड्यूस टू 5%. याचा अर्थ असा आहे की जे लोक IBPSच्या 100 एक्झाम देणार होते, 100 जण जाणार होते, SSC 100 जण जाणार होते किंवा रेल्वेला 100 जण जाणार होते, 5च जातील तिकडे मेन्स द्यायला. याचा अर्थ एक अंदाज काढतोय मी की 100 पैकी 5च जातील, म्हणजे प्री पासून मेन्स पर्यंत 1/20, कारण की 5% म्हणलेलं आहे,
5/100 एकाच 20 असा त्यांचा सिलेक्शनचा रेशो असणार का, हा माझ्या मनातला पहिला डाऊट. कारण की कसं आहे, एकाच 10 असायचं, पण एक्झाम वर्षातून 2 वेळेस होणार आहे, तर एकदा 5 आणि एकदा 5 असं मिळून 10 घेणार का, हा एक डाऊट आहे. आता मी सगळ्यात महत्वाचं पुढे प्रत्येकाचे क्वेश्चन मार्क मांडलेले, कारण की ह्या प्रश्नांची उत्तरं अजून सध्याला नाहीयेत. ती नवीन समिती बसेल, समिती त्यांचा अहवाल देईल, त्याच्यामध्ये चेंजेस होतील, फायनल ड्राफ्ट बनेल आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. सध्या तुम्हाला त्याची टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. तर त्यामुळं हा पहिला मुद्दा मला वाटतोय की एकाच 20 या पद्धतीनं काही होऊ शकतं का, की 20 लोक एक्झामला गेले, त्यापैकी एक पहिल्या 6 महिने एक्झाम मध्ये घ्या आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये अजून 20 पैकी एक, असं करून 10% लोक घ्या. या पद्धतीनं होऊ शकतं का, हा पहिला डाऊट माझ्या मनामध्ये आहे. पुढे आता हा वाला मुद्दा शेवटी घेईल मी. त्यानंतर स्टेटस ऑफ हायर क्वालिफिकेशन, की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर मी 10वी 12वीची एक्झाम देऊ शकतो का. तर चान्सेस आहेत की हो, की ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो तिन्ही एक्झाम देऊ शकत असावा. मी खूप सेफ साईडनं बोलतोय, कारण की आता कमिटी बसेल आणि कमिटी ठरवेल. पण हे असं होण्याचे चान्सेस आहेत की ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो ग्रॅज्युएशन 12वी 10वी तिन्ही एक्झाम देऊ शकतो. ज्याचं 12वी किंवा डिप्लोमा झालेला आहे तो 12वी आणि 10वी दोन्ही देऊ शकतो. आणि ज्याचं फक्त 10वी झालेलं आहे, पुढचं शिक्षणच झालेलं नाहीये, तो 10वी लेवलची एक एक्झाम देऊ शकतो. असं होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपिअरिंग इन स्पेशलिस्ट एक्झाम विल रिड्यूस टू 5%. मी सांगितले तर व्हॉट डज दिस मीन, की हे लोक एकाच 20 असं घेणार आहेत का, हा पहिला डाऊट मनामध्ये येतोय. NRA CET विल बी इफेक्टिव्ह फ्रॉम विच डेट, हे कधीपासून होणार. मी आधी सांगितलं हे 2020 मध्ये मला बिलकुल चान्स वाटत नाही. हे जे काही होईल ते 2021 पासून पुढे होईल. त्यामुळे आधी जे कॅलेंडरने एक्झाम डेट अनाऊन्स झालेल्या आहेत त्याच्यावर याचा कवडीचाही फरक पडणार नाही. ठीक आहे, त्या आहेत तशा होतील. स्टेट कोटाचं स्टेटस कसं असेल, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. जसं आता आपण बघतो की असिस्टंट लेवलला प्रत्येकाला स्टेट कोटा असतो. ठीक आहे, आणि ह्या प्रत्येक मुद्द्यावर आता ही कमिटी विचार करेल की 10वी 12वी ग्रॅज्युएशन ह्याच्या ऐवजी असिस्टंट लेवलला स्टेट कोटा असतो, ऑफिसर्स किंवा इन्स्पेक्टर्सला स्टेट कोटा नसतो. त्यामुळं त्याच पद्धतीने त्यांची रिक्रुटमेंट जी आहे ती होईल. आणि त्याच पद्धतीनं असिस्टंटवाल्या जेवढ्या पोस्ट आहेत ती 10वीची 12वीची आणि वरची, असिस्टंटला त्या पद्धतीने होईल आणि ऑफिसरला त्याच्या पद्धतीने होईल. तर हा एक चांगला बदल जो आहे तो होऊ शकतो. फक्त हे कसं होईल, ही कमिटी ज्यावेळेस फायनल ड्राफ्ट देईल त्यावेळेला ते क्लिअर होऊन जाईल. सगळे मुद्दे 1 बाय 1 मी घेतलेले आहेत. कट ऑफ फॉर स्टेट वाईज विल बी डिफरंट. हो, असिस्टंट लेवल किंवा UDC लेवल, अप्पर डिव्हिजन क्लर्क लेवल, ह्यांचे जे आहेत लोअर डिव्हिजन क्लर्क लेवल, ह्यांच्यासाठी स्टेट वाईज कट ऑफ असण्याचे चान्सेस आहेत वेगळे. पण ऑफिसर्स आणि इन्स्पेक्टर्स ह्याच्यासाठी हे चान्सेस कमी वाटत आहेत. पुढे या, ह्याच्यावर नीड मोर क्लॅरिटी ऑन. मी तर पहिल्यांदा डिसएडव्हान्टेजेस असं लिहिणार होतो. मला फ्रँकली जर विचारलं तर या गोष्टीमध्ये स्वतःला डिसएडव्हान्टेजेस जास्त दिसतात, कारण की मला पुढचं पिक्चर अजून क्लिअर नाहीये. पण जसं ती समिती बनली, त्यांनी ड्राफ्ट क्लिअर केला, तर मग हा चांगला किंवा वाईट हा आपण तेव्हा ठरवूयात. त्यामुळं सध्या कवर 2 एक्झाम एजन्सी, आता बघा कोणतंही सिलेक्शन करायचं असेल, 10वी लेवलचं पण करायचं असेल तर एक NRAचं वेगळं आणि SSCचं वेगळं, NRAचं वेगळं, रेल्वेचं वेगळं, NRAचं वेगळं, IBPSचं वेगळं. तर एका सिलेक्शनसाठी 2 वेगवेगळ्या एजन्सीची एक्झाम द्यावी लागते. टियर 1 देण्यासाठी NRA आणि टियर 2 देण्यासाठी IBPS, SSC किंवा RRB. तर अशा पद्धतीने 2 वेगळ्या एजन्सी असल्यामुळं दोघांचा केसमध्ये सिलेबस वाढू शकतो, क्वेश्चन मार्क वाढू शकतो, चान्सेस. पुढे आता जर टियर 1 ची फीस यांनी वेगळी घेतली आणि टियर 2 ची फीस वेगळी घेतली, टियर 1 ची NRA ने वेगळी फीस घेतली आणि टियर 2 ची वेगळी फीस IBPS न, त्याच्यानंतर RRB न किंवा रेल्वेने घेतली, तर मग कुठं पैसे वाचणार. तर हा एक मुद्दा वाटतोय. बरं, अजून एक गोष्ट, याच्यामध्ये आतापर्यंत रेल्वे आणि SSC मुलींकडून फीस घेत नव्हतं, कोणत्याही कॅटेगरीच्या मुलीकडून फीस घेत नव्हतं, SC ST PWD कडून फीस घेत नव्हतं. मग समजा अशा केसमध्ये जर फीस नव्यानं लागू केली तर मग अशा केसमध्ये त्यांचं तर नुकसानच आहे, म्हणजे त्यांचं पैशाच्या टर्म्समध्ये नुकसान आहे. त्यामुळं खरंच सेव्हिंग होईल का, हा एक मुद्दा. त्याच्यानंतर व्हॉट इफ
रिक्रुटमेंट इन बँकिंग स्टाफ सिलेक्शन सीजेस म्हणजे कमी झालं. आता बघा, बँकिंगच्या केसमध्ये प्रायव्हेटायझेशनचे न्यूज रोज येत आहेत. आजच रॉयटर्सची न्यूज आली की प्रायव्हेटायझेशन होऊ शकतं. बरं, पुढची गोष्ट, रेल्वेमध्ये पण काही स्पेसिफिक न्यूज अशा येत आहेत की फक्त सेक्युरिटीवाल्या पोस्ट भरल्या जातील, राहिलेल्या पोस्ट भरल्या जाणार नाहीत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन कॉरिडॉर येत आहेत, प्रायव्हेट प्लेयर्सला ट्रेन चालवायला देत आहेत. जर बँकिंगमध्ये रिक्रुटमेंट कमी झाली आणि रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट कमी झाली तर फक्त स्टाफ सिलेक्शन एकट्यासाठी ही एक्झाम घ्यायला परवडेल का पुढे जाऊन? कारण की बँकांमध्ये तसंच झालं होतं. बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर 70 म्हणजे 69 आणि दुसरा दोन्ही टप्प्यामध्ये नॅशनलायझेशन झाल्यानंतर मोठी रिक्रुटमेंट वेव्ह आली होती, पण मधल्या काळामध्ये एक 10-15 वर्ष ती बंद सुद्धा होती. म्हणजे मे बी 75-80s पासून आलेली रिक्रुटमेंट वेव्ह 90s पर्यंत चालली, पण पुढे 90s नंतर 1990 पासून ते 2005 पर्यंत बऱ्यापैकी हा गॅप होता. त्यामुळं असा जर गॅप बँकिंग आणि रेल्वेमध्ये आला तर फक्त स्टाफ सिलेक्शनसाठी कसं होईल? आणि ह्या तिन्ही एक्झामच्या साठीची प्री जर सोबत असेल तर या तिन्ही एक्झाम एकमेकांना सिंक करतील का? हा एक मुद्दा. एनआरए सीईटी ट्वाइस इयर होईल तर गॅप बिटवीन टियर, आता बघा कसं, पहिली एक्झाम दिली, टियर 1 दिली, एनआरएची पास झालो. आता त्या टियर 1 पहिल्यांदा कसं आहे की बँकिंगच्या केसमध्ये कळायचं प्री, आता मेन्स, याच्यामध्ये एवढा टाइम, 1-1.5 महिन्याचा टाइम. एसएससी कळायचं 3 महिन्याचा टाइम. रेल्वे कळायचं की खूप दिवस लागणार आहे, किती लागणार आहे माहित नाही, कारण की रेल्वेचा आतापर्यंत मागचा अनुभव तोच आहे. बँकिंग प्री आणि मेन्स मध्ये 1.5 महिना, एसएससी 2.5 ते 3 महिने, रेल्वे किती टाइम लागेल याच्याबद्दल आयडिया नाही, ही शाश्वती होती. पण आता टियर 1 मध्ये जर तिघांची प्री सोबत झाली तर बँकिंगला किती वेळ टियर 1 आणि टियर 2 मध्ये गॅप किती मिळेल अजून माहिती नाही, क्लिअर नाहीये. रेल्वे एसएससीच्या केसमध्ये किती गॅप मिळेल माहिती नाही, आणि रेल्वेच्या केसमध्ये किती गॅप मिळेल हेही माहिती नाही. त्यामुळं याच्यावरची एक क्लॅरिटी लागेल. त्याच्यानंतर आतापर्यंत रेल्वे आणि एसएससी हे दोघं जण आरटीआयच्या अंडर यायचे, आयबीपीएस आरटीआयच्या अंडर येत नव्हतं. तुम्ही आयबीपीएसला तुमचा स्कोर एवढाच कसा आला हेही विचारू शकत नव्हते, पण एक्झाम ट्रान्सपरंट पद्धतीने व्हायची. पण आता जर तिघांची प्री सोबत होतीये आणि मेन्स प्रत्येकाची वेगळी होतीये तर अशा केसमध्ये कोणकोणत्या एजन्सी आरटीआयच्या मध्ये येतील आणि कोणकोणत्या आरटीआय मध्ये येणार नाहीत हे सुद्धा पाहण्यालायक असेल. पुढे विथ एसएससी, आता आयबीपीएस आणि एसएससीचं कॅलेंडर जे दरवर्षी, आयबीपीएसचं कॅलेंडर 10 ते 15 जानेवारी, 14-15 जानेवारीच्या आसपास नेहमी येतच आणि एसएससीचंही कॅलेंडर येतं. तर हे कॅलेंडर नेहमीसारखं प्रकाशित करतील का? हा सुद्धा मुद्दा. ह्या सगळ्यांची क्लॅरिटी ही जी समिती गठीत केलेली आहे, समिती गठीत करतील आता आज मान्यता दिल्यानंतर, या समितीच्या रिपोर्टवर ठरलेले आहेत की नेमकं कसं असेल ते. पुढे रिक्रुटमेंट स्टेटस ऑफ स्पेशलिस्ट एक्झाम. आता या केसमध्ये सध्या काय होतंय की आयबीपीएस एसओची एक्झाम घेते, ती कोणत्या पद्धतीने चालेल? 2020 ची एक्झाम प्री मेन्स इंटरव्ह्यू जशी आहे त्याला काही फरक पडणार नाही. ही नवीन एजन्सी आली की कसं होईल म्हणतोय मी. त्यामुळे या वर्षीची एसओची एक्झाम बिलकुल टकाटक आहे त्या पद्धतीने होईल. त्यामुळे एसएससीची सिलेक्शन पोस्ट आहे किंवा जेईची एक्झाम आहे, तिथं स्पेशलिस्ट पोस्ट असायच्या खूप जास्त, सिलेक्शन पोस्ट मध्ये असायच्या आणि जेई मध्ये असायच्या. तर ह्यांची एक्झाम कशी होईल? रेल्वेच्या टेक्निकल पोस्ट आहे, जेईची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियरची, त्यानंतर असिस्टंट लोको पायलटची पोस्ट आहे, टेक्निशियनची पोस्ट आहे. तर ओव्हरऑल ह्या एक्झाम कशा होतील त्याच्याबद्दल अजून की नॉन टेक्निकल ठीक आहे, पण ह्यापैकी ही एक्झाम दरवर्षी होते, ही सुद्धा एक्झाम, या दोन्ही एक्झाम सिलेक्शन पोस्ट आणि जेईची दरवर्षी होते. नेमकं ते कोणत्या पद्धतीने होतील, त्याचा एक्झॅक्ट रस्ता कोणता असेल याच्याबद्दलची सुद्धा क्लॅरिटी ज्यावेळेस त्या कमिटीचा रिपोर्ट येईल त्याच वेळेस येईल. त्यानंतर रिक्रुटमेंट स्टेटस ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन, जर एफसीआय कसं करेल, सीडब्ल्यूसी कसं करेल, ईपीएफओ कसं करेल, ईएसआयसी कसं करेल. एफसीआयला टेक्निकल नॉन टेक्निकल लागतात, सीडब्ल्यूसीला पण टेक्निकल नॉन टेक्निकल लागतात. असे कितीतरी, मी तर लिहिताना 4 ऑर्गनायझेशन दिल्या, अशा खूप आहेत की ज्यांचं टेक्निकल नॉन टेक्निकल कसं होईल. गव्हर्नमेंटच्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहेत, समजा केव्हीआयसी आहे, सीसीआयएलच्या सारख्या कॉर्पोरेशन्स आहेत, कॉटन कॉर्पोरेशन आहे, ह्यांच्यामध्ये कसं होईल हे सुद्धा पाहावं लागेल. त्यानंतर रिक्रुटमेंट स्टेटस ऑफ गव्हर्नमेंट ओन्ड एलआयसी आणि जनरल इन्शुरन्स, त्याच्यामध्ये इन्शुरन्स, सरकारी इन्शुरन्स कंपन्यांचं नेमकं स्टेटस काय आणि त्यांची रिक्रुटमेंट पोझिशन काय ह्याबद्दल सुद्धा क्लॅरिटी हवी आहे अजून. पुढे
विल TCS कंडक्ट दिस एक्झाम, की ही एक्झाम TCS कडे होईल की दुसरी कोणती एजन्सी आहे? आता भारतामध्ये 1000 सेंटर्स त्यांना घ्यायचे आहेत, पण TCS ना आपले जे सेंटर्स आहेत ते मोठ्या शहराच्या ठिकाणी दिलेले आहेत. अजून सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात TCS नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोजून 7 ते 8 जिल्हे असतील ज्या ठिकाणी TCS आहे. मी TCS वर एवढा जास्त जोर लावून का बोलतोय, कारण की आतापर्यंत त्यांचे एक्झाम आणि असेसमेंट खूप ट्रान्सपरंट आणि फास्ट पद्धतीने झालेले आहेत म्हणून म्हणतोय. जर नसेल तर मल्टिपल एजन्सीज एक्झाम कंडक्ट करतील का? वेगवेगळ्या लोकांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल की ह्या जिल्ह्यात तुम्ही, ह्या जिल्ह्यात तुम्ही, ह्या जिल्ह्यात तुम्ही, हे सुद्धा पाहावं लागेल. त्यानंतर जेवढे काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे सध्या खूप जास्त आहे आणि गव्हर्नमेंटला प्रत्येक सेगमेंटमध्ये 4-5 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ठेवायचे आहेत. तर यांच्यामध्ये सुद्धा भरपूर नॉन ग्रॅज्युएटसाठी जागा निघायच्या, नॉन टेक्निकलसाठी. एक चांगलं होऊन जाईल की या PSUला प्रत्येकाला नॉन टेक्निकलच्या ऍड वेगवेगळ्या काढावं लागायच्या. जसं पाठीमागे ONGCने काढले होते, त्यात काही मुलं सिलेक्टही झाले होते. तर या सगळ्यांना ग्रॅज्युएटसाठी सगळ्यांना जर हे PSU त्याच्यामध्ये आले तर त्याचा एक चांगला बेनिफिट PSU मध्ये ग्रॅज्युएटचा किंवा नॉन टेक्निकल पोस्टचा मोठा बेनिफिट आपल्याला त्या केसमध्ये होऊ शकतो. स्टेटचे कॉर्पोरेशन जे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटला लागलं ठीक आहे, स्टेट गव्हर्नमेंट घेईल, पण स्टेटच्या कॉर्पोरेशनना सुद्धा जर असा निकाल घेतला प्रीचा तर त्याचा एक फायदा निश्चितच होईल. त्यानंतर स्टेटस ऑफ ऑन गोईंग रिक्रुटमेंट विल इट हॅपन. मी आधी सांगितलेलं आहे की ऑन गोईंग रिक्रुटमेंट ही याला फक्त मान्यता मिळालेली आहे. ही समिती बसेपर्यंत, समितीचा अहवाल येईपर्यंत, त्याच्यापर्यंत प्रत्येक रिक्रुटमेंट जशी चालू आहे बिलकुल त्याच पद्धतीने चालणार. इनफॅक्ट या वर्षीच्या अपकमिंग एक्झाम्स ज्याच्यामध्ये IBPS SO, IBPS क्लर्क ही जशी यायची त्या पद्धतीने येतील. जुन्या झालेल्या एक्झाम्सवर आणि प्रपोज्ड एक्झाम्सवर याचा कसलाही फरक पडणार नाही. आता सर तुम्ही बऱ्यापैकी हे मुद्दे यातले डिस्कस केलेत, मान्य आहे, पण यातले कोणते मुद्दे आपल्या हातात आहेत? यातले कोणतेही मुद्दे आपल्या हातात नाहीयेत. बघा लक्ष, याच्यामध्ये आकाश जाधव काही चेंज करू शकतो का? नाही. तुम्ही काही चेंज करू शकतात का? नाही. आपण चेंज कुठं करू शकतो की आपण आतापासून तयारीमध्ये काय चेंजेस करायचे आहेत. हा माझा शेवटचा मुद्दा आहे की तयारीमध्ये चेंजेस काय काय करायचे, तो वाला पार्ट बघा की व्हॉट एक्स्ट्रा प्रिपरेशन वी शुड स्टार्ट वेल इन ऍडव्हान्स. आपण सोबत काय काय करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. पहिलं याच्यामध्ये आहे मॅथमॅटिक्सचा पार्ट. आतापर्यंत आपण अरिथमॅटिक किंवा कमर्शियल मॅथ्स किंवा वर्ड प्रॉब्लेम अरिथमॅटिक याच्यावर फोकस करायचो, पण याच्या सोबत तुम्हाला ऍडव्हान्स मॅथ्स मध्ये किंचित एकदम बेसिक लेवलला का होईना पण ऍडव्हान्स मॅथ्स मध्ये मला असं वाटतं बेसिक लेवलला 8वी 9वी 10वीची पुस्तकं घेऊन का होईना अल्जेब्रा, जिओमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री याची तयारी चालू करावी लागेल. आणि तयारी चालू केलं तर बरं होईल असं मला वाटतं, कारण की सिलेबस सुद्धा दिलेला नाहीये. त्यामुळं एकदम आताच घेऊन बसायचं का तर नाही, हळूहळू ते बघायला चालू करा. सर ऍडव्हान्स मॅथ्स म्हणजे नक्कीच काहीतरी हेवी वर्ड तुम्ही वापरलेला आहे. माझं आतापर्यंत मी बँकिंगलाही शिकवलंय, SSCलाही शिकवलंय, दोन्ही एक्झाम दिल्यात. मला अरिथमॅटिक किंवा कमर्शियल मॅथ्स पेक्षा मी जास्त कम्फर्टेबल अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री मध्ये. तिकडे कॅल्क्युलेशन जास्त नसतात, शॉर्टकट सापडण्याचा स्कोप तिकडे जास्त असतो इकडच्या पेक्षा. त्यामुळे मला जास्त कम्फर्टेबल पार्ट तो आहे. भले मी बँकिंगमुळे तो पार्ट शिकवत नाही, पण मी खूप जास्त कम्फर्टेबल त्यात आहे. आणि ऍडव्हान्स मॅथ्सचं प्रॅक्टिस चांगला असल्यामुळे ज्यावेळेस SSCची एक्झाम CGL पाठीमागे मी दिली होती त्यात 189 आउट ऑफ 200 मार्क्स मिळाले होते. कारण की त्या पाठीमागचं कारण की हा वाला पार्ट चांगला होता, यात शॉर्टकट चांगले डेव्हलप करता येतात. त्यामुळे हळूहळू बेसिक लेवलला का होईना ह्याची तयारी सोबत चालू करा. यांचं रिझनिंग जे आहे हे बँकिंगच्या एक्झाम पेक्षा खूप सोपं असेल, ज्यामध्ये तुम्हाला वॉटर इमेजेस, मिरर इमेजेस, त्यानंतर नॉन व्हर्बल रिझनिंग हा वाला पार्ट, वेन डायग्राम वाला पार्ट, हा पार्ट तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये ऍड करावा लागेल जे लोक बँकिंगची तयारी करतात. इंग्लिश लँग्वेजमध्ये सध्याचं तुमचं जे मेन्स आहे म्हणजे हे तर आहे ते करावं लागेलच, आहे ते करावं लागेल, कारण की ते मेन मध्ये जसंच तसं येणार आहे. मेन्स IBPSच घेणार, मेन्स SSCच घेणार, मेन्स रेल्वेच घेणार, प्री हे घेणार. तर प्री पास होण्यासाठी आपल्याला ह्याची तयारी हळूहळू आतापासून करावं लागेल. इंग्लिशमध्ये जसं बँकिंगला आपण रीडिंग ओरिएंटेशन जास्त ठेवतो तसं थोडंसं ग्रामर ओरिएंटेशनवर तुम्ही लोकांनी यायचंय प्रीसाठी. मेनसाठी बँकिंग करतायत त्यात कसलाच बदल नाही होणार, त्यामुळं प्रीसाठी ग्रामर ओरिएंटेशन तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल.
राहिला जनरल नॉलेजचा पार्ट, तर आतापर्यंत आपण फिनान्शियल अवेअरनेस, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स करायचो. पण आता त्या सोबत सोबत आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी हा वाला पार्ट आणि याच्यासोबत तुम्हाला जनरल सायन्सचा पण थोडासा पार्ट जो आहे तो आतापासून करावा लागेल. की आहे ते करंट अफेअर्स आणि जनरल अवेअरनेस ठीक आहे, पण सोबत सोबत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी ह्यासाठी जनरल नॉलेजला मी सगळ्यात सोपं सोल्युशन तुम्हाला सांगतो की तुम्ही ल्युसेंट पब्लिकेशनचे जे बुक्स आहेत, ल्युसेंट पब्लिकेशनचे जनरल नॉलेज आणि ल्युसेंट पब्लिकेशनचे जनरल सायन्स, हे दोन बुक इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियम मध्ये मागून त्याच्यापासून आतापासून रोज एक दोन पानं जर वाचले, स्पेशली जे लोक अजून तयारी चालू करणार आहेत काही दिवसांनी त्यांच्यासाठी, फ्रेशरसाठी, तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. एनआरआय विल मोस्ट बेनिफिट टू होम, त्याचा जास्त फायदा कोणाला होईल? मला असं वाटतं ग्रॅज्युएटपेक्षा. ग्रॅज्युएटसाठी एसएससी पहिल्यापासून कंबाईन मध्ये एक्झाम घ्यायची, सीजीएल, रेल्वे पण घ्यायची, एनटीपीसी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. पण आता या केसमध्ये पहिल्यापासून ग्रॅज्युएटसाठी कॉमन एक्झाम व्हायच्या. मला असं वाटतं त्याचा जास्त फायदा 10वी वाल्यांना आणि 12वी वाल्यांना होईल. 10वी वाल्याच्या आणि 12वी वाल्याची एक्झाम एक्सेप्ट एमटीएस आणि सीएचएसएल स्कॅटर्ड पद्धतीने व्हायच्या. प्रत्येक जण वेगवेगळी ऍड काढणार, डीआरडीओ वेगळी काढणार, इंटेलिजन्स ब्युरो वेगळी काढणार, बाकी ज्यांची वेगळी येणार, पण आता सगळ्यांची म्हणून एक असल्यामुळं मला असं वाटतं जास्त फायदा 10वी वाल्या आणि 12वी वाल्या एक्झामला होणार. कारण की कलेक्टिव्हली वेकन्सी ज्या आहेत त्या जास्त दिसतील, असतील नाही म्हणत आहे, वेकन्सी जेवढ्या असणार तेवढ्या असणारच आहेत, पण कलेक्टिव्हली जशा सीजीएलच्या वेकन्सीज तुम्हाला मस्त 12-15 हजार दिसतात, बिलकुल त्याच पद्धतीने तुम्हाला 10वी वाल्या आणि 12वी वाल्या वेकन्सीज सुद्धा जास्त दिसतील. कारण की वेगवेगळी रिक्रुटमेंट प्रोसेस होण्याऐवजी एकच रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती होणार आहे. म्हणून तर जास्त फायदा त्याचा 10वी आणि 12वी वाल्या एक्झाम्सला होईल. मी बऱ्यापैकी पार्ट अर्ध्या तासात कव्हर केला. हे कव्हर करताना मी जेवढे मुद्दे सांगितले ह्या सगळ्या मुद्द्यांवर निश्चितच किंवा याच्यापेक्षा जास्त मुद्द्यांवर ती समिती विचार करणार आहेच. त्यामुळं त्याच्याबद्दलचा फायनल ड्राफ्ट येईल तेव्हापर्यंत आपल्याला जसं लाईफ ॲज युज्युअल आहे ते चालू द्यायचंय. कारण की ती समिती काय करणार आहे त्याच्यामध्ये आपलं कोणी नातलग नाही की अचानक चेंजेस केले, हे मी सांगितले म्हणून चेंजेस केले, त्यानं सांगितले म्हणून चेंजेस केले. ती समिती काय ठरवायचं ठरवेल. आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, हा अभ्यास. त्यामुळं ह्या पद्धतीनं अभ्यासातले चेंजेस आपण आतापासून स्वतः करू शकतो, समितीतले करू शकत नसलं तरी. त्यामुळं गणितामध्ये मी जेवढे चेंजेस सांगितले, रिझनिंग मध्ये जेवढे सांगितले, इंग्लिशमध्ये ग्रामर ओरिएंटेशन वाढवा आणि जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला हिस्ट्री पॉलिटी आणि जिओग्राफी आणि सोबत सोबत जनरल सायन्सचा पार्ट सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये आणा. हे चेंजेस आपण स्वतःला बदलण्यासाठी करू शकतो. हा बदल होतोय, हा बदल चांगला किंवा वाईट हे येणारा काळ ठरवेल, ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात एकच गोष्ट आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास. तर समराईज करताना तेवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या हातामध्ये अभ्यास आहे. हे जे चेंजेस सिस्टम मध्ये होत आहेत, हे चेंजेस तुम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि ऍक्सेप्ट करून त्या पद्धतीने आपल्यामध्ये चेंजेस ऍक्सेप्ट करून अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.